आम्ही ज्या विलामध्ये स्टे करत होतो ना तिथे आम्हाला एवढा बॅड एक्सपिरियन्स मिळाला ना. आई एकविरेचं दर्शन झालेलं आहे आमचं आता आणि आता आम्ही स्टेशन पासून आमच्या विलापर्यंत चालत जात आहेत. एक 2 मिनिटाच्याच अंतरावरती ते विला आहे. असं रोडने चाललेलो आहे आम्ही. बघा तुम्ही कोणते विलावाले असं तुम्हाला प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये जेवायला देतात. आम्हाला नाश्ता सुद्धा ह्याच्यामध्येच दिला होता, जेवण सुद्धा ह्याच्यामध्येच दिलं होतं त्यांनी. खूप 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 म्हणजे खूप मज्जा येते. स्विमिंग पूल मध्ये खेळतोय, खूप मज्जा येते, खूप खूप एन्जॉय करतोय आम्ही स्विमिंग पूल मध्ये. तुम्ही तुम्हाला इथे येऊन अजिबात छान नाही वाटत कारण आम्ही जसं बघितलं तर तसं काहीच नाही सगळं, त्यामुळे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत. त्यामुळे येताना पूर्ण चौकशी करून यावी. आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे फीडबॅक ते मेन आहे. करू ना, झालं का क्लिअर? सो आता आम्ही जिथे बसलोयच ना तिथे स्टेअर्स आहे छोट्या छोट्या अशा, त्याच्यावरतून ते पाणी खाली येतं. तसा व्हिडिओ आणि फोटो त्यांनी आम्हाला पाठवला होता. बट तिथे गेल्यावरती त्यांनी आम्हाला सांगितलं की ते लिकेज आहे, म्हणजे ते काही हे होणार नाही असं तसं काही काही सांगितलं आम्हाला. तर आता आमचं आवरून वगैरे आम्ही सगळे मस्त सगळेजण टेरेसवर आलेलो आहे. हाय, मस्त टेरेसवरती हवा घ्यायला आलेलो आहे. पुढे आता रील्स बनवायचे, गंमत करायची, गेम्स खेळायचे, एन्जॉय करायचा आहे. फुल एन्जॉय, फुल. सो एक्साइटेड. येस यू आर एक्साइटेड. येस, सगळे एक्साइटेड आहेत. सो स्टे ट्यून. बाय बाय. हे बघा आता आम्ही रात्रीचं जेवण करतोय ते सुद्धा त्यांनी आम्हाला प्लास्टिकचे डब्बे आणि प्लास्टिकच्या डिशमध्ये दिलेलं आहे. ते सुद्धा आम्ही आमचं सर्व करतोय. मी आता खातो आहे आईस्क्रीम. आता आईस्क्रीम खाऊन आम्ही झोपणार आहे. उद्या सकाळी काय काय झालं रात्री ते उद्या सकाळी सांगतो. सो आता रूमवरून निघालो होतो तर आम्ही स्टेशनला येऊन पोहोचलो. आमची ट्रेन खूप लेट आहे. आमची ट्रेन कितीला होती? 11:30ला होती. 11:30ची ट्रेन. सगळे ट्रेन कॅन्सल होऊन 3ची ट्रेन आहे. आता काय करायचं म्हणून तर जेवायचं सुद्धा हॉटेल कुठं जवळ नव्हतं म्हणून शौर्यवाडा इथं मळवलीमध्ये 5 किलोमीटर शौर्यवाडा आहे. तिथे चाललोय आम्ही रिक्षामध्ये 3 रिक्षा करून. किती हाऊस. हे बघा हे असं आमची ट्रिप म्हणजे मज्जा पण केली आम्ही, पण हे एक्सपिरियन्स डेंजर होते. आम्ही ज्या विलामध्ये स्टे करत होतो ना तिथे आम्हाला एवढा बॅड एक्सपिरियन्स मिळाला ना. तर कोणी लक्ष दिलं नाही की कसं यांना काय पाहिजे काय नाही, काहीच लक्ष दिलं नाही. तरी पण आम्ही ते ॲडजस्टमेंट करून आता आमची ट्रिप स्पॉइल नको म्हणून ॲडजस्टमेंट करून केलं आम्ही. काय हा तसंच केलं. आधी आमच्याकडून पूर्ण ऍडव्हान्स घेतला, पूर्ण पेमेंट घेतलं. नंतर आमच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही त्यांनी. पूर्ण पेमेंट द्यायचंच नाही कधी आम्ही. तर
जातच नव्हते आहो ते पूर्ण पेमेंट घेतल्याशिवाय जाणारच नाही बोलले. तिथे एक 2 लेडीज होत्या त्यांना तिथे येऊन बसवलं आणि त्यांना म्हणले की द्या आम्ही पेमेंट दिल्याशिवाय जाणारच नाही घरी. असंच केलं त्यांनी. बॅड एक्सपिरियन्स होता. खूप बॅड, खूप म्हणजे खूप बॅड. सो तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पहिलं त्याचे खरे फोटो बघा. फोटो नाही, हा फोटो आम्ही बसतोय त्या पहिले इन्क्वायरी करा. अहो आम्हाला तसंच दाखवलं. पहिले फोटो आणि व्हिडिओ चांगले दाखवले त्यांनी. तिथे गेल्यावरती काही सगळी गैरसोय. भुशी डॅम, हा भुशी डॅम. नाही ते म्हणत होते की आमचा विला मिनी भुशी डॅम मध्ये असं टाईप मध्ये काहीतरी. आम्ही तिथे भुशी डॅम बनवलाय. हा हे असलं केलं त्यामुळं जाऊ दे आता. झालं गेलं, आलो, एन्जॉय केला. नेक्स्ट टाइम तेच ना, फोटोजवर कधीच जायचं. जाऊ दे आता. चला आता शौर्यवाड्याला जेवायला जाऊ. कुठून काय असतो. आता आम्ही आलेलो आहे शौर्यवाडा इथे. तिथे जेवण वगैरे करून नंतर 3 वाजताची आमची ट्रेन आहे. तिथे जायचं. तर इथं किती वेळ टाइमपास करायचा आहे तेवढा वेळ टाइमपास करणार, जेवणार वगैरे आणि मग जाणार. खूप त्रास झाला पण मज्जा केली. त्यानंतर आम्ही अशा प्रकारे एवढ्या गर्दीतून आम्ही आमच्या घरी सेफली पोहोचलो. ट्रिप मस्त झाली बट थोडेसे काही प्रॉब्लेम्स आले पण ते पण आम्ही फेस करत ट्रिप भारी झाली.